पहिल्या याच्यातच सांगितलं होतं, जेव्हा मी स्वच्छतेची मोहीम बघायला गेले त्यावेळेस मला खूप असे निदर्शनास अशा काही गोष्टी आढळून आल्या की त्या संबंधित मी असं सांगितलं की स्वच्छतेमध्ये ज्या घंटागाडी जिथं जिथं जातील त्या घरातील त्या महिलेची सिग्नेचर असणे आवश्यक आहे. घंटागाडी आमच्याकडे नियमितपणे येते. हे एसआय असतील त्या एसआयना मी असं सांगितलेले आवाहन केलेले आहे की मला कोणत्याही प्रभागात ज्या प्रभागात जिथं गाडी गेली त्या गल्लीतले त्या कोणतीही स्त्री असेल त्या गल्लीमधली मी अचानक त्यांचं फोन करेन, त्यांचा मोबाईल नंबरवर की फोन करेन की तुमच्या इकडे घंटा गाडी अवेलेबल येते का, नियमितपणे तुमच्या इकडे स्वच्छता होते का, असं मी या सरांना सांगितलेलं आहे. आणि त्या दरम्यान मेन मूळ जो मुद्दा आहे की संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार वेळेवर होत नाही, ही त्यांची मूळ समस्या आहे. आणि त्यावर आम्ही नक्कीच विचार करू. आणि जो ड्रेस कोड आहे, आता महानगरपालिका झाली आहे, त्या महानगरपालिकेला सगळ्या कर्मचाऱ्यांचे असं म्हणणं होतं की आम्हाला ड्रेस कोड पाहिजे. आणि पहिले पण ड्रेस कोड होता, पण आता पण आपण ड्रेस कोड अवेलेबल करून देऊ. आणि स्त्रियांचं असं म्हणणं होतं की कॉटनची साडी अवेलेबल पाहिजे, तर नक्कीच आम्ही त्यांना कॉटनची साडी अवेलेबल करू. आणि जालना शहरात स्वच्छता यावर आमचा पहिले प्राधान्य असेल तर ते फक्त जालना शहर स्वच्छ आणि सुंदर कसं होईल यासाठी स्वच्छता कर्मचारी आणि प्रशासक आणि महापौर साहेब, उपमहापौर साहेब, सभापती व उपसभापती यांच्यासोबत आम्ही आंबेडकर सभागृहामध्ये बैठक घेतली.